सर्वांना नमस्कार. आज आपण ग्रामपंचायत विकास आराखडा म्हणजे जीपीडीपी आराखडा सन 2026-27 ई ग्राम स्वराजवर अपलोड करण्याची कार्यपद्धती पाहूया. या अगोदर आपण ई ग्राम दिशा या वेबसाईटवर आराखडा कशा प्रकारे तयार करावा याबाबतची माहिती पाहिलेली आहे. परंतु ई ग्राम दिशावर तयार केलेला आराखडा हा ई ग्राम स्वराजवर सोप्या पद्धतीने अपलोड कसा करावा याबाबतची कार्यपद्धती मी आज आपणास सांगणार आहे. यासाठी ई ग्राम दिशा व ई ग्राम स्वराज हे दोन्ही पोर्टल साइड बाय साइड ओपन करून ठेवायचं. ई ग्राम स्वराजवर गेल्यानंतर आपण सुरुवातीला मेनू मध्ये जायचं आणि फंड रिसोर्स मध्ये जायचं. पण त्या अगोदर प्रोफाईल मॅनेजमेंट, फॅसिलिटर फीडबॅक ह्या सर्व गोष्टी आपण भरून घेणं आवश्यक आहे. सुरुवातीला फंड रिसोर्स मध्ये गेल्यानंतर एक्सपेक्टेड फंड अलोकेशन या ठिकाणी आपण कोणते कोणते फंड टाकायचे मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो. आपण ई ग्राम दिशामध्ये जायचं. ई ग्राम दिशामध्ये निधी उपलब्धतामध्ये हे जे निधी आहेत ते निधी टाकायचे. फक्त 16 वित्त आयोगाचा निधी जो ई ग्राम स्वराजवर आहे तो घ्यायचा. इथे अनटाईड आणि टाईड हे दोन्ही समसमान फंड आहे, त्यामुळे या दोन्हींची बेरीज ही या ठिकाणी घ्यायची आहे 16 वित्त आयोगाच्या बाबतीत आणि त्याचा आराखडा तयार करायचा आहे. आपण ई ग्राम दिशावरती ती रक्कम घेऊन आराखडा तयार केलेला आहे, त्यामुळे ही रक्कम आणि ती रक्कम ही समान असली पाहिजे. त्यानंतर आपण ग्राम निधी 4,25,000 आहेत, तो 4,25,000 आपण या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर राज्य शासन व जीपच्या विभागाकडून योजनेसाठी उपलब्ध होणार निधी इथे 20 लाख घेतलेला आहे. आपण हे 20 लाख हे एसबीएम आणि जेजेएम हे दोन्हींचं मिळून घेतलेलं आहे. तर आपण त्यासाठी अगोदर जेजेएम आणि एसबीएम यावरती किती खर्च टाकलेला आहे आपण ते पाहूया. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने हा खर्च टाकलेला आहे, तर आपण तेही दुरुस्त करून घेऊया. सपोज मी स्वच्छ भारत, स्वच्छ आणि हरित गाव ही थीम घेऊन सांडपाणी व्यवस्थापन यावरती खर्च टाकतो. ₹10,00,000 खर्च टाकतो. त्यानंतर जल जीवन मिशन वर जलसमृद्ध ही थीम घेतो आणि त्यामध्ये नपापू योजना विस्तारीकरण असं काम घेतलं आणि त्याला उर्वरित ₹10,00,000 टाकले. म्हणजेच मी एसबीएम आणि जेजेएम दोन्हींमध्ये सुद्धा 10,00,000 रुपयाचं काम टाकलेलं आहे. हे सेव्ह केलं. आता मी पुन्हा निधी उपलब्ध जाईल, बजेटरी मध्ये जाईल आणि सांडपाणी व्यवस्थापन मध्ये या ठिकाणी इथे ₹10,00,000 टाकणार, इथे 0 करणार. जे मध्ये जल जीवन मिशन मध्ये इथे ₹10,00,000 टाकणार. त्यानंतर VBG रामजी मध्ये ₹6,00,000 इथे ₹6,00,000 टाकलेले आहेत. स्थानिक विकास कार्यक्रम वगैरे हे बाकीचे गोष्टी ह्या ई ग्राम स्वराज मध्ये टाकण्याची आवश्यकता नाही आणि आपण हे सेव्ह करायचं आहे. बजेटरी अलोकेशन सेव्ह केल्यानंतर आता आराखडा बनवायला प्रत्यक्ष सुरुवात करायची, म्हणजे खर्चाला. जोपर्यंत आवक टाकत नाही तोपर्यंत आपण जावक हे करू शकत नाही. व सुरुवातीला आपण आराखडा बनवत असताना ई ग्राम दिशावर जायचं आणि ई ग्राम दिशावर आपण शेवटचा जो फॉर्मॅट आहे त्यावरती जायचं आहे.
अहवाल निर्मितीमध्ये ही जे आपला जो अहवाल आहे हा मराठीमध्ये असतो, तर आपण तो अहवाल अपलोड करण्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये हवा आहे. त्यामुळे हा कॅन्सल करायचा आणि इथे जे टॅब आहे ती इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायची. इंग्लिशमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ॲन्युअल ॲक्शन प्लॅन यावर क्लिक करायचं. आपला हा पूर्ण रिपोर्ट हा इंग्लिशमध्ये दिसेल. सुरुवातीला आपण आराखडा कशा पद्धतीने अपलोड करायचा पहा. पूर्ण आराखडा अगोदर 16वा वित्तायोग घ्यायचा. 16वा वित्तायोग मधलं फक्त बंदीच्या ऍक्टिव्हिटी आपण घ्यायच्या. त्यानंतर त्या पूर्ण ऍक्टिव्हिटी भरून झाल्यानंतर त्या अलोकेट करायच्या. आपण पाहूया. मी आता इग्राम स्वराजवर गेलो, मेनूवर गेलो आणि पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन वर गेलो. ऍक्शन पूल मध्ये रजिस्टर ऍक्टिव्हिटी वरती गेलो. इथे जे ऑप्शन आहेत हे आपण ऑप्शन पाहून घ्या की थीम वाईज आणि पाय इंडिकेटर वाईज. तर आपण थीम वाईज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आपल्याला कोणते जर वीक इंडिकेटर आपल्या ग्रामपंचायतचे पाहायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला पाहता येतील पाय 2.0 मधले. परंतु आपण रजिस्टर ऍक्टिव्हिटी थीम वाईज यावर जायचं. इथे पहा की ऍक्टिव्हिटी आपण सर्च करू शकतो, थीम वाईज सर्च करू शकतो, फोकस एरिया वाईज आपण सर्च करू शकतो. हे ऑप्शन एवढे दिलेले आहेत. मग आपण आपल्या ई ग्राम दिशाचा वापर कसा करायचा हे आराखडा अपलोड करताना ते पाहूया. वार्षिक आराखडामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला टाईड फंड मध्ये मी ऍक्टिव्हिटी नेम ही कॉपी केली आणि ऍड ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं आणि इथे ऍक्टिव्हिटी मध्ये सर्च मध्ये पेस्ट करायची आणि मी सर्च केलं. ही ऍक्टिव्हिटी डायरेक्ट सर्च होणार. मी इथे क्लिक केलं. इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हे 4-5 फील्ड सिलेक्ट होतात. मग इथे ऍक्टिव्हिटी नेचर मेंटेनन्स ते नन, ऑल किंवा SC SC साठी असेल तर तसं इथे मी ऑल घेतलं. त्यानंतर इज दिस ऍक्टिव्हिटी डायरेक्टली फंडेड बाय पंचायत, याचा अर्थ इथे नो ऑप्शन ओपन नाही, पण कधी कधी नो ऑप्शन हे ओपन असतं इतर काही ऍक्टिव्हिटीसाठी. इथे नो याचा अर्थ या ऍक्टिव्हिटीला तुम्ही फंड प्रोव्हाइड करणार का, तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत. परंतु आपण ह्या ऍक्टिव्हिटीला ग्रामपंचायत फंड प्रोव्हाइड करणारे, आपण ज्याचा आराखडा बनवायला घेतलाय त्या निधींपैकी. इथे 1 वर्ष टाकलं, सिलेक्टेड 2026 एप्रिल घेतलं. इथे किती किती लोकांना हे उपयोगी पडणार आहे ती लोकसंख्या टाकली. ह्या ऍक्टिव्हिटीची कॉस्ट किती आहे ती आपण पाहायची. 77,642 आहे, ती मी या ठिकाणी टाकली. त्यानंतर असेट कॅटेगरी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कम्युनिटी कंपोस्ट पीट, टोटल युनिट 1 टाकायचं. युनिट कॉस्ट हे 77,642 रुपये. अशा पद्धतीने पूर्ण ऍक्टिव्हिटी भरून झाल्यानंतर ही सेव्ह अँड फॉरवर्ड म्हणायचं. एक ऍक्टिव्हिटी आपली झाली. आता आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचा विचार करायचा आहे. पुन्हा ऍक्टिव्हिटी पूल मध्ये जायचं, रजिस्टर ऍक्टिव्हिटी. तोपर्यंत आपण दुसरी ऍक्टिव्हिटी टाईडची कॉपी केली. ऍड ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं, इथे पेस्ट करायची, सर्च करायचं. सर्च केल्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं. अशा पद्धतीने तिकडची ऍक्टिव्हिटी कॉपी पेस्ट केल्यानंतर आपल्याला हे 4-5 फील्ड डायरेक्टली होतात, यामुळे आपला वेळ वाचतो. ही ऍक्टिव्हिटी भरून घ्यायची, मी फास्ट मध्ये भरून घेतो. ह्या ऍक्टिव्हिटीची कॉस्ट आहे 3,30,000. साइट वर गेलो. शक्यतो युनिट हे एकच टाकायचं, कारण नंतर तेवढे फोटो काढावे लागतात. एरिया ज्या हद्दीमध्ये आपण ते काम करणार आहेत तो एरिया निवडायचा आणि सेव्ह अँड फॉरवर्ड म्हणायचं. 2 ऍक्टिव्हिटी झाल्या. अजूनही टाईडची एक ऍक्टिव्हिटी बाकी आहे, तर आपण ती भरायची आहे. रजिस्टर ऍक्टिव्हिटी केलं. तिसरी आणि शेवटची ऍक्टिव्हिटी कॉपी केली. ऍड ऍक्टिव्हिटी मध्ये इथे टाकलं, सर्च केलं. सर्च केल्यानंतर जी ऍक्टिव्हिटी सापडेल तिला क्लिक केलं. एकापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज सापडू शकतात, त्यातून मग आपण आपली ऍक्टिव्हिटी कुठली आहे ते आपण चेक करायचं. ऍक्टिव्हिटी कॉस्ट ही 1,30,000 आहे.
असेट कॅटेगरी, वॉटर सोर्स, अंडरग्राउंड लाईन, टोटल लेंथ मी 1 टाकलं. तुम्ही जास्त टाकू शकता, परंतु 1 टाकणं कधीही सोयीचं आहे. झालं. माझ्या सर्व टाईडच्या ऍक्टिव्हिटी ह्या भरून झालेल्या आहेत. आता याच्यानंतर अनटाईडच्या सुरू होणार आहेत. मग मी अगोदर टाईडचं अलोकेशन करणार. मी ही ऍक्टिव्हिटी टाईडच्या भरून झाल्यानंतर मी इथे पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जाणार. तिथे सर्वात सुरुवातीला रजिस्टर प्लॅन करायचं. परंतु या ग्रामपंचायतच्या अगोदर ऍक्टिव्हिटी भरलेल्या असल्यामुळे मी मॅनेज वरती जाणार. प्लॅन पेंडिंग, गेट डाटा म्हटलं, त्यामध्ये मॉडिफाय वर जायचं, ओके करायचं आणि इथे इन्क्लूड ऍक्टिव्हिटी घ्यायचं. ज्या ऍक्टिव्हिटी भरलेल्या आहेत त्या सर्व ऍक्टिव्हिटी या ठिकाणी येतील. मी सर्वांना इन्क्लूड केलं. सेव्ह केलं. पुन्हा मी मॅनेज वर गेलो. सेव्ह केल्यामुळे ते पुन्हा जर त्याच्यामध्ये काही एरर आली तर ती निघून जात नाही. मी अमाऊंट कॉपी केली. या अगोदर मी इथे पूर्ण ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करेल. जी रक्कम अलोकेट करायची ती कॉपी केली. त्या अलोकेशन वर गेलो. मला माहिती आहे की आता हे सर्व 16व्या वित्त आयोगाच्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्या टाईडच्या आहेत, तर त्यामुळे मी इथे 16वा वित्त आयोग सर्च करेल. इथे 16 वित्त आयोग टाईड पेस्ट केली, अलोकेट केली. त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी घेतली टाईड मध्ये, पेस्ट केली. तिसरी ऍक्टिव्हिटी कॉपी केली. म्हणजे मला हे पाहण्याची आवश्यकता नाही की कुठल्या योजनेची आहे, टाईडची आहे का अनटाईडची. मी अशा पद्धतीने माझा टाईडचा आराखडा संपलेला आहे. मी इथे सेव्ह करणार. टाईडचा संपल्यानंतर मी पुन्हा ऍक्टिव्हिटी पूल मध्ये जाणार, रजिस्टर ऍक्टिव्हिटी करणार आणि वार्षिक आराखड्यामध्ये मी अनटाईडची ऍक्टिव्हिटी घेणार. पुन्हा सेम पद्धत मी कॉपी करणार, इथे पेस्ट करणार, सर्च करणार. ऍक्टिव्हिटी जर नाही सापडली तर इथे स्पेस आलेला असतो कधी कधी, सर्च करणार स्पेस काढून. इथे नवीन जे आलेलं आहे की ही ऍक्टिव्हिटी घेतल्यानंतर आपलं कुठलं पायचं इंडिकेटर कंप्लीट होतं, तर त्याला क्लिक करायचं जर पूर्ण होणार असेल तर. बासष्ट 218, सॉरी 67 218 आहे. असेट वर जाणार, एरिया ज्या ठिकाणी आपण काम करणार आहोत ते, एक ऍक्टिव्हिटी भरली. दुसरी ऍक्टिव्हिटी भरणार. रक्कम आहे 67 224.
सेव्ह केले. अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने सर्व 16 वित्त आयोगाच्या अनटाईड ऍक्टिव्हिटी भरून घ्यायच्या. नंतर मी पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जायचं, मॅनेज मध्ये जायचं. माझ्या अजून सर्व ऍक्टिव्हिटी भरून नाही झाल्या, परंतु व्हिडिओ लांबवण्यापेक्षा मी शॉर्ट मध्ये करतोय. इन्क्लूड ऍक्टिव्हिटी, ज्या दोन ऍक्टिव्हिटी टाकल्या त्या इन्क्लूड केल्या, कॉपी केल्या, अलोकेशन केलं. मला आता माहिती आहे की 16 वित्त आयोग अबंधित निधीमध्ये आले आहेत, त्यामुळे मी पाहण्याची आवश्यकता नाही. मी 16 वित्त आयोग अबंधित मध्ये अलोकेट करणार. इथे पण टाईडचं ही ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे टाईडचा ऑप्शनच दाखवत नाही. करणार आणि मी सेव्ह करणार. अशा पद्धतीने सर्व ऍक्टिव्हिटी ह्या भरून घ्यायच्या आहेत. मी आता तुम्हाला एक नो कॉस्टची ऍक्टिव्हिटी दाखवतो कशा पद्धतीने भरावी. रजिस्टर ऍक्टिव्हिटी. वार्षिक आराखड्यामध्ये ज्या नो कॉस्ट ऍक्टिव्हिटी आहेत आणि ज्या फ्लॅगशिप स्कीमला अटॅच करायच्या त्या कशा पद्धतीने भरायच्या ते आपण पाहूया. कॉपी करायची नो कॉस्ट ऍक्टिव्हिटी, इथे जायचं, पेस्ट करायची, सर्च करायचं. जर आपल्याला ती ऍक्टिव्हिटी सापडली नाही तर काही अक्षरे डिलीट करायची. इथे नो ऑप्शन वर क्लिक करायचं. इथे याचा अर्थ असा आहे की ही जी योजना खाली निवडणार आहे, या योजनेतनं तुमच्या गावातनं किती लाभार्थी आहेत आणि त्याला किती दर मिळतो. समजा 111 लाभार्थी आहेत आणि त्यांना प्रति लाभार्थी हे 1000 मिळतात, किंवा 10 लाभार्थी आणि प्रत्येक लाभार्थ्याला 1000 रुपये अनुदान मिळतं त्या योजनेतनं, तर ते तिथे टाकायचं. आता इथे फ्लॅगशिप स्कीम हे करायचं. फ्लॅगशिप स्कीम कुठल्या घ्यायच्या की ज्या फ्लॅगशिप स्कीम या आपल्या ऑलरेडी ज्या मी 22 फ्लॅगशिप स्कीम सांगितल्यात त्या अपलोड करायच्या आहेत. त्यामध्ये मी आता आपल्याला दाखवतो. अंत्योदय अन्न योजना एक आहे, ती निवडली. सेव्ह केली. अशा पद्धतीने आपण ह्या नो कॉस्टच्या ऍक्टिव्हिटी ह्या नो कॉस्ट ऍक्टिव्हिटी ह्या फ्लॅगशिपला अटॅच करू शकतात. अशाच पद्धतीने पूर्ण 16 वित्त आयोग अबंधित, त्यानंतर एक एक योजना घ्यायची, ग्रामनिधी पूर्ण ऍक्टिव्हिटी भरायची आणि ते सर्व ग्रामनिधीच्या अनटाईड मध्ये अलोकेट करायचं. नंतर विकसित भारत घ्यायचं, ते अनटाईड मध्ये करायचं. नंतर जलजीवन मिशन करायचं, ते टाईड मध्ये करायचं जलजीवन मिशनच्या. आणि एसबीएम घ्यायचं, ते टाईड मध्ये एसबीएमच्या घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने हा सर्व आराखडा भरायचा आहे. आता आपण ग्रामनिधीच्या ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे भरावी ते पाहूया. आपण टाईडच्या ऍक्टिव्हिटी 16 वित्त आयोगाच्या भरल्या, त्या अलोकेट केल्या. अनटाईडच्या सर्व ऍक्टिव्हिटी भरल्या आणि त्या अलोकेट केल्या. आता ग्रामनिधीचं पाहूया. ग्रामनिधीचं जरी टाईड असेल तरी ते सर्व अनटाईड या प्रकारामध्येच गणलं जातं. तर आपण ई ग्राम स्वराजवर ऍक्टिव्हिटी पूल मध्ये रजिस्टर ऍक्टिव्हिटीवर जायचं. आपल्या ई ग्राम देशावर ग्रामनिधीचे सुरुवातीच्या दिव्यांगच्या ऍक्टिव्हिटी आपण कॉपी करायची आणि पेस्ट करायची, सर्च करायची. $25,000ची ऍक्टिव्हिटी आहे. एक ऍक्टिव्हिटी भरली. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी पुन्हा रजिस्टर ऍक्टिव्हिटीवर जायचं. आपल्या ई ग्राम दिशावर जायचं. दुसरी ऍक्टिव्हिटी कॉपी, महिला बालकल्याणची 10%ची ऍक्टिव्हिटी कॉपी केली. इथे पुन्हा टाकली, सर्च केली.
ऍक्टिव्हिटीची कॉस्ट 50,000 आहे. तिसरी ऍक्टिव्हिटी घेतली वार्षिक आराखड्यामध्ये. आता 15% ऍक्टिव्हिटी घ्यायची. याची कॉस्ट पाहायची 75,000. ई ग्राम दिशावर जसा आराखडा बनवलाय त्याच्यामध्ये 1 रुपयाचाही फरक करायचा नाही. जसाच्या तसा आराखडा हा ऑनलाईनला भरायचा आहे. म्हणजे त्यामुळे आपण अजिबात आराखडा हा चुकणार नाही. एकही एरर, फ्लॅगशिप सोडून कोणतीही एरर येणार नाही. फ्लॅगशिपची सुद्धा एरर येण्याची आवश्यकता नाही. जर आपण झिरो कॉस्ट ऍक्टिव्हिटी ह्या इग्राम दिशामध्ये सिलेक्ट करून त्या जर इकडे जसंच्या तशा पेस्ट केल्या तर येणार नाही. त्यानंतर ओन फंडची 35% ऍक्टिव्हिटी घेऊया. $1,75,000. वार्षिक आराखड्यामध्ये तर शेवटची जी 35% अनटाईडची ऍक्टिव्हिटी आहे ग्रामनिधीची ती घ्यायची. सर्व पूर्ण ग्रामनिधी एका स्ट्रोक मध्ये भरायचा आहे. ₹1,00,000. माझ्या आता ग्रामनिधीच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी ह्या भरून झालेल्या आहेत. मी आता याचं पूर्ण ग्रामनिधीचं अलोकेशन करून घेणार. ते कशा प्रकारे करायचं पाहूया. इन्क्लूड ऍक्टिव्हिटी करायचं. सर्व ऍक्टिव्हिटी मी सिलेक्ट करणार. मला माहिती आहे या सर्व ऍक्टिव्हिटी ह्या ग्रामनिधीच्या आहेत. एक एक घेणार, कॉपी करणार आणि अलोकेशन करताना मी ग्रामनिधीच्या समोरच मी ते करणार कॉन्फिडेंटली, कारण मला माहिती आहे की सर्व ग्रामनिधीचे आहेत. ग्रामनिधीमध्ये फक्त अनटाईड आहे, यामध्ये टाईड नाही. केंद्र सरकार 100% ग्रामनिधी हा अनटाईड मानतं. अलोकेशन हे सर्वात महत्वाचं असतं. अलोकेशन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जर योजना चुकली तर आपलं आराखडा भरताना चुका होऊ शकतात.
पूर्ण ग्राम निधीचं अलोकेशन मी केलंय, सेव्ह करायचं. यानंतर मी पुढे विकसित भारत JJM आणि SBM चं आपण भरणार आहोत. सुरुवातीला JJM ची SBM ची आहे. ₹10,00,000. ऍक्टिव्हिटी सेव्ह केली. मी आता SBM ची ऍक्टिव्हिटी भरली, मी त्याचं अलोकेशन करणार. प्रत्येक योजना निहाय ऍक्टिव्हिटी भरल्यानंतर त्याचं अलोकेशन करायचं, म्हणजे चुकणार नाही आणि फास्ट होईल, वेळही आपला वाचेल. SBM सॉलिड वेस्ट टाइड मध्ये येईल. अलोकेशन करायचं, सेव्ह करायचं. मात्र पुन्हा ऍक्टिव्हिटी फुल रजिस्टर ऍक्टिव्हिटी, तोपर्यंत आपण इथे पाहायचं की आता जल जीवन मिशनची ही ऍक्टिव्हिटी आहे. सॉरी, ₹10,00,000. आता जल जीवन मिशनचं झालंय, मी अलोकेशन करणार. जल जीवन मिशन आता माझं फक्त बीबीजी रामजीचं राहिलेलं आहे, ते पण आपण करून घेऊया. इथे काही प्रकारामध्ये पहा, इथे एस आणि नो असतात. ही ऍक्टिव्हिटी नो यामधली आहे. ह्या ऍक्टिव्हिटीला पैसे हे टाकण्याची आवश्यकता नाही, तेव्हा ओपन होत नाही. त्यामुळे आपल्याला इथे ऍक्टिव्हिटी ही चेंज करावं लागेल. हाऊसिंग रिलेटेड बेनिफिट ऑफ एलिजिबल, हे सुद्धा सेम इथे ऍक्टिव्हिटी आहे. खाली आउटपुट एरिया हा याला ओपन होत नाही.
128 125 128 125. याचं सुद्धा आउटपुट एरिया हे होत नाही. मॅक्सिमम जे 1 नंबरची थीम आहे यामध्ये असा प्रॉब्लेम होतो. आपण दुसरी ऍक्टिव्हिटी निवडूया. व्हिडिओ अभावी आपण त्यामध्ये वेळ न घालवता व्हिडिओमध्ये जास्तीचा वेळ न जावा म्हणून 128 125 सर्च केली. $3,43,750 $3,43,750. सेव्ह केलं. आपली एकच ऍक्टिव्हिटी राहिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी सर्च होत नव्हती योग्य प्रकारे हे करण्यासाठी, अलोकेशन करण्यासाठी आपण ती आहे. पॉवर्टी फ्री मध्ये सर्च करूया. आपण थीम वाईजही सर्च करू शकता. यापैकी आपण कुठली एक ऍक्टिव्हिटी निवडू शकता किंवा आपण थीमही चेंज करू शकता. हे घेऊन बघतो मी. रक्कम आहे 128,125. झाला माझा पूर्ण नरेगाचा किंवा वीज रामजी झाला. मी त्याचं अलोकेशन करतो. तीन ऍक्टिव्हिटी भरल्या होत्या मी, इन्क्लूड केल्या. मला माहिती आहे ह्या सर्व VBG रामजीच्या आहेत, तर मी डायरेक्टली VBG रामजीला मी अलोकेट करेल अनटाइड मध्ये. माझे अलोकेशन चुकणार नाही.
ते पण चुकलेलं होतं आपलं. अलोकेशन चुकलं असतं. आता साईडमध्ये गेल्यानंतर मी ते चेक केलं. अशा पद्धतीने माझा सर्व योजनांचा आराखडा हा भरून झालेला आहे. हा आराखडा भरून झाल्यानंतर, पूर्ण आराखडा भरून झाल्यानंतर इथे मॅनेजमध्ये पुन्हा जायचं. सेव्ह केल्यानंतर आता हा आराखडा आपण फायनल अप्रूव्ह साठी पाठवायचा. इथे त्या अगोदर इथे आपण तांत्रिक छाननी समिती, ग्रामसभा ठराव, वार्षिक आराखडा याची सही केलेली कॉपी अटॅच करावी आणि सेव्ह अँड फॉरवर्ड बनवा. आता इथे सेव्ह अँड फॉरवर्ड केल्यानंतर आपल्याला फक्त ईग्राम दिशातनं सेम टू सेम आराखडा इथे अपलोड केल्यानंतर एकही आपल्याला एरर येणार नाही. फक्त फ्लॅगशिप स्कीमची एरर येऊ शकते. परंतु आपण ज्या निशुल्क ऍक्टिव्हिटी आहे त्या 22 पेक्षा जास्त घ्याव्या आणि त्या निशुल्क ऍक्टिव्हिटी त्या 22 योजनांवर टाकलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची एरर येणार नाही. इथे ह्या ग्रामपंचायतीने इतर बाकी योजनांचा आराखडा बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याचा आराखडा अजून अपलोड न केल्यामुळे त्या योजनांचा आराखड्याची एरर इथे दाखवणार आहे. अशा पद्धतीने हा आराखडा अपलोड करावा. मी एक सोपी पद्धत आपल्याला सर्वांना सांगितली आणि हीच फॉलो करावी. ईग्राम दिशा हे फक्त ऑफलाईन आराखडा तयार करण्यासाठीचं माध्यम नसून तो ईग्राम स्वराजवर आराखडा सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर आणि अचूक आराखडा अपलोड करण्यासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीने आपण सर्वांनी आराखडा अपलोड करावा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.